सगळ्यांना नमस्कार आणि नवीन आलेल्या दादांचे स्वागत। आज हनुमान जन्माच्या महोत्सवाच्या निमित्तानं आपण जे जे नवीन आलेले आहेत त्यांचेही स्वागत आणि सर्वांना पुन्हा एकदा हनुमंतासारखी शक्ती, भक्ती आणि युक्ती दे। आता आम्ही बऱ्याच कथा ऐकत होतो, तर हनुमंताची युक्ती पण आपल्याला कशी असते ते त्या कथांमधून समजलं असतं। खूप भाग्यवान आहोत आपण, एक एक दिवस आपल्याला चांगलं काहीतरी ऐकायला आणि करायला मिळतंय। आता आज हे आहे हनुमंताचं जन्मोत्सव आपण साजरा करतोय। सकाळी एक त्याचं स्तोत्र म्हणलं होतं, पण त्याच्या वाराचा एक अभंग आहे आणि तो आपल्याला कदाचित चालीत माहिती असेल, पण तो पण मी म्हणून दाखवणार आहे। आधी आपली नित्य प्रार्थना म्हणूया। आज 22 ना का किती तारीख आहे? हां, 23 एप्रिल 2024, हनुमान जन्मोत्सव, वार मंगळवार। पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं। वंदे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरम। आवाज येतोय? येतोय आता येतोय। पण मध्येच फोन आला होता। कई बारी हनुमान मुसा, कई बारी हनुमान, पाठी असता तो जगज्जेठी, वरकड गुमान अमुचा कैवारी हनुमान। नित्य निरंतर रक्षी नाना परी, धरुनिया अभिमान अमुचा कैवारी हनुमान। द्रोणागिरी करी घेऊन आला, लक्ष्मण प्राण निधान अमुचा कैवारी हनुमान। दासानुदासा हा भरवसा, वहातसे त्याची आण अमुचा कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आता एक अभंग रचलेला आहे रामदासांनी। कष्टी झाला जीव केली आठवण, पावले की राण मारुतीचे। संसार सागरी आकांत वाटला, भुभुकार केला मारुतीने। मज कोणी नाही मारुती वाचोनी, चिंतिता निर्वाणी उडी घाली मज अनाथा कारणे। माझे केले तेणे समाधान, उल्हासले मन देखुनी स्वरूप, दास म्हणे रूप राघवाचे। कष्टी झाला जीव केली आठवण, पावले खिराण मारुतीचे। आणि हनुमंताचं म्हणजे रामाचंच एक भजन आहे।
आमच्या वडिलांनी रचलेलं होतं, ते मला फार आवडतं. 1 मिनिट त्याच्यात घालूया. रामराया येणार भजनी, रामराया येणार, सीतामाई सवेची असणार, सीतामाई सवेची असणार, हनुमंत येणार, रामराया येणार भजनी, रामराया येणार. रामाचे ते मंदिर सुंदर, रामाचे ते मंदिर सुंदर, त्याचे भक्त भजनी निरंतर, त्याचे भक्त भजनी निरंतर, राम नाम घेणार, रामराया येणार भजनी, रामराया येणार, सीतामाई सवेची असणार, सीतामाई सवेची असणार, हनुमंत येणार, रामराया येणार भजनी, रामराया येणार. पवनपुत्र हनुमान की जय, श्रीराम जय राम जय जय राम. आपण काल 270 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या आणि आज 271वी ओवी पाहिजे आहे. कालच्या ओवीचा थोडासा आढावा घेऊया की ना तरी आकाशा काभाळा, सूर्य आणि मृगजळा, बीजावळी भूतळा वायुसी जैसी. म्हणजे आकाश आणि याच आकाशात वावरणारे ढग, आभाळ म्हणजे ढग. तर त्या आकाशातला सूर्य आणि मृगजळा, आकाशातला तेजपुंज सूर्य आणि पृथ्वीवरील मृगजळ आणि बीजावळी भूतळा म्हणजे पृथ्वी वायुसी जैसी. तर पृथ्वी आणि तिच्या भोवती पिसाटासारखा वाहणारा वारा यांच्यात जसा भेद असतो ना, किंवा अजून काही उदाहरणं देत आहेत. पांघरोनी नईचे उदक, असे नईची माझी खडक, परी जाणसी का वेगळीक कोडीची ते. आता नेहमीचं उदाहरण आहे, एक साधी नदी आहे, पण नदीच्या पाण्यामध्ये काय आहे हो, नदीच्या पाण्याचं पांघरुण घेऊन, म्हणून काय म्हणले, नईची माझी. नई हा शब्द त्यांनी नदीसाठी वापरलेला आहे. पांघरोनी नईचे उदक. ते मला एकदम आता पांघरुण म्हणलं की एक गाणं आठवलं बरं का. आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे, आकाश पांघरुनी. ज्ञानदेवांनी म्हणजे ज्ञानदेवांची ही कल्पना या गाण्यात घेतलेली आहे. ज्ञानदेवांनी ही घेतली म्हणता येणार नाही. पांघरुनी नईचे उदक. नईचे म्हणजे नदीचे. नदीचं जल, नदीचं उदक म्हणजे नदीचं पाणी हे पांघरून घेतले, पांघरुण म्हणून घेतले. असा कोण आहे, असे नईची माझी खडक. अहो नदीमध्ये खडक भरपूर असतात, तर ते पांघरुण घेऊन जणू काही बसलेले असतात किंवा झोपलेले असतात. तरीसुद्धा परी जाणसी का वेगळीक कोडीची ते कधी वेगळे आहेत असं तू जाणतोस का रे. नदी आणि नदीतले खडक आपण एक असतील. नदी म्हणलं की त्याच्यात आलेली वाळू आली, खडक आले, सगळं आलं. अजून एक छान उदाहरण पुढे देतात. का उदकाजवळी परी सिनानिनीचे बाबुळी, काय संगास्तव काजळी दीपू म्हणे ये. 2 उदाहरणं आहेत. आता इथे उदकाजवळी म्हणजे उदकाच्या जवळ, अर्थात उदकात पाण्याहून. परी सिनानिनीचे बाबुळी म्हणजे शेवाळ. तर शेवाळ हे पाण्याहून खरं तर वेगळं असतं की नाही, पाण्यावरच आलेलं असतं. पण काय संगास्तव काजळी दीपू म्हणे, पण ते कधी वेगळे असतात का. ते शेवाळ त्या नदीवरच आलेलं असतं. म्हणजे शेवाळ्याचं पांघरुण जणू काही त्या पाण्यावर झालेलं असतं. तरीही शेवाळं पाण्याहून पूर्ण वेगळं असतं. किंवा दिठी
काय संगास्तव काजळी दीपू म्हणे. आता दिव्यावर काजळी येते नाही का, जशी जशी वात असेल, वातीची जे हे कमी कमी होईल तशी तिथे काजळी त्या दिव्यावर येते. म्हणून त्यांनी म्हणले की दिव्याच्या संगतीनं काजळी वावरत असते. पण काजळीला दिवा कोणी म्हणतं का, म्हणजे त्यातला फरक आपल्या लक्षात येतोच की नाही. काजळी म्हणजे दिवा नव्हे, शेवाळं म्हणजे पाणी नव्हे, नदीचं पाणी म्हणजे खडक नव्हे, ते खरं सगळे एकच असतात. अजूनही उदाहरण देतात. जरी चंद्री जाला कलंकू, तरी चंद्रेसी नव्हेकू, आहे दिठी डोळ्या विवेकू, अपाडू जैसा. आता चंद्रावर काय दिसतो, कलंक दिसतो, डाग दिसतो. पण तरी चंद्रेसी नव्हेकू, पण तो चंद्रच नाही म्हणतायत, तो चंद्रावरचा डाग म्हटलं जातं. म्हणजे चंद्राहून तो वेगळा दिसतो. आहे दिठी डोळ्या विवेकू, अपाडू जैसा, किंवा डोळे आणि आपली दिठी म्हणजे दृष्टी यांच्यातही खूप फरक आहे. दोन्ही सारखे आहेत का, हो नाही. दोन्ही एकच आहेत का, हो नाही. तसं बाबुळीचा अर्थ मगाशी सांगितला, शेवाळं. दीपू म्हणजे दिवा, आणि चंद्रेसी नव्हे एकू, आहे दृष्टी, अपाडू. अपाडू म्हणजे भेद. या चंद्रावर डाग दिसतो, तो चंद्राहून वेगळा आहे, भेद आहे. किंवा डोळे आणि दृष्टी यात खूप भेद आहे. डोळे म्हणजे अवयवाला, आणि दृष्टी त्यातनं पाहण्याची क्रिया किंवा जे काही कार्य आहे ते आहे. अजून पुढे उदाहरणं देतात. म्हणजे हे सगळं तसा त्याच्यातला किंचित फरक आपल्या लक्षात येतो. आपण त्या दोन्हीला काही एक म्हणत नाही. आहे दिठी डोळ्या विवेकू, अपाडू जैसा. नाना नाना वाटा वाटे जातया, वोघा वोघी वाहतया, आरिसया आरिसया आरिसा पाहतया, अपाडू जे तुला. पुन्हा अपाडू शब्द आला होता, म्हणजे वेगळा. आता आपण वाट चालत असतो, वाटेनं चालत असतो, आणि त्या वाटेवरून चालणारा जो वाटसरू आहे किंवा पाण्याचा ओघ आहे, आणि पाण्याच्या ओघातून वाहणारी वस्तू आहे. वोघा वोघी वाहतया, आरिसया आरिसाम पाहतया. तिसरी पुन्हा उदाहरण म्हणजे पाण्याचा ओघ आणि पाण्यातून वाहणारी वस्तू ही वेगळी असते. तसं आरिसा म्हणजे आरसा, आरसा आणि त्याच्यात प्रतिबिंब पाहणारा माणूस यांच्यात देखील भिन्न भाव आहे. दोन्ही एक म्हणतो का आपण, नाही. वास्तविक आरशात आपलंच प्रतिबिंब दिसत असतं, पण ते प्रतिबिंब वेगळं आहे, आरसा वेगळा आहे, आरशाहून ते भिन्न आहे. पार्था गाते तुले निमाने, आत्मेनेसी कर्मेसीने, परिघेव विजय अज्ञाने, ते कीर ऐसे. तर ते म्हणतायत की पार्था, तेवढाच हा जो भिन्न भाव आहे, तसाच भिन्न भाव आत्मा आणि कर्म यांच्यामध्ये आहे. आत्म्याहून कर्म निराळं आहे, आणि अज्ञानामुळं आत्मा आणि कर्म एकच वाटतात. बघा आता ते सगळं त्यांनी पटवून दिलेलं आहे. पार्थागा ते तुले निमाने, आत्मेनिसी कर्म सिने, सिने म्हणजे वेगळं, परिघेव विजय अज्ञाने, ते किर ऐसे. पण अज्ञानामुळं ते कर्म आणि आत्मा हे एकच वाटतात. वास्तविक यामध्ये प्रत्येकात भेद आहे, तसाच आत्म्यामध्ये आणि कर्मामध्ये भेद आहे. विकासे रवी ते उपजवी, धृती अली करवी भोगवी, ते सरोवरी का बरवी, अब्जिनी जैसी. सगळी उदाहरणं किंवा शब्द तर त्यांनी अगदी संस्कृतोद्भवच वापरलेले आहेत. की सूर्याचं उदाहरण काय देतात की विकासे रवी ते उपजवी, म्हणजे सूर्य विकासी म्हणजे सूर्य उगवल्या काय होतं, सूर्य काय करतो तर सरोवरातल्या ते सरोवरिका बरवी अब्जिनी जैसी. अब्जिनी म्हणजे कमलिनी,
म्हणजे सूर्यविकासी जी कमळं असतात ती काय करतात हो, म्हणजे सूर्य काय करतो तर त्या सूर्यविकासिनी कमळांना जाग आणतो, पहाटे जाग आणतो, त्या कमळांना तो प्रफुल्लित करतो, उमलवितो आणि प्रगट करतो. तसंच त्यांच्यातला जो सुगंध आहे तो भ्रमरांकडून भोगवितो, म्हणजे त्यांच्या सुगंधाचा आस्वाद किती छान वापरले बघा. धृती अली करवी भोगवी, म्हणजे त्या धृती म्हणजे मकरंद किंवा त्यातला सुगंध, हा अली, अली म्हणजे भुंगा, तर त्यातली जी मकरंद आहे तो त्या भुंग्यांकडून भोगवतो, म्हणजे भुंगे त्याचा उपभोग घेतात. तसं म्हणतात. पुढत पुढती आत्मक्रिया अन्य कारणकाची तैशिया करूपाचाही तया कारणा रूप. त्याप्रमाणे पुन्हा पुढत पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा, तुला मी पुन्हा पुन्हा सांगतो की आत्मक्रिया म्हणजे आत्म्याकडून घडणाऱ्या क्रिया किंवा अन्य कारणकाची तैशिया किंवा अन्य कारणांनी ज्या घडत असतात, फक्त आत्मा एकटा करत नाही, त्याला अन्य 5 कारणं लागतात. सगळ्यात गीतेतला महत्त्वाचा तो 14वा श्लोक, 5 कारणं जी आहेत, तो मला फार आवडतो आणि तो ह्या जणू काही याचा अध्यायाचं सार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्या आधीचा 13वा फक्त मी सांगत आहे असा येणार आहे, आता तो घ्यायचा आहे आपल्याला. अन्य कारणकाची तैशिया करूपाचा हि तया कारणा रूप, म्हणजे एखादं कार्य होण्यासाठी आत्मा हे एक जसं कारण आहे तसं अन्य कारणं आहेत, एकूण 5 कारणं आहेत आणि ती मी तुला आता सविस्तरपणे सांगणार आहे. करूपाचा हितया कारणा रूप, त्या कारणांचं रूप मी तुला आता सांगतो किंवा ती कारणं तुला आता सांगतो असं भगवंत सांगतायत. आणि ती 5 कारणं फार महत्त्वाची आहेत. कुठलंही कार्य व्हायचं असेल तर त्याला 5 कारणं लागतात. आपण ठरवलं चला आज आता अमुक अमुक मोठी एखादी कृती करायची किंवा मोठा एक उपक्रम करायचा आहे, एखादा उत्सव करायचा आहे, तर त्याच्यासाठी काय काय लागतं. फक्त आपण करायचं आहे म्हणून तो आपोआप होतो का उत्सव? नाही होत. आपण पाहतो लग्न, मुंजी, कोणाची बारसी, डोहाळ जेवण, करमणुकीचे कार्यक्रम, व्याख्यानं, कीर्तन, मंदिरातलं प्रवचन, हे जरी आयोजित करायचं म्हणलं तरी ते असंच्या असं होतं का, जसं बटन दाबलं की पंखा लागला, बटन दाबलं की लाईट लागला, बटन दाबलं की टी व्ही सुरू झाला. इतकी सोपी आहेत का कुठली कारणं व्हायला, कर्म व्हायला? तर ती आता पुढं छान सांगतायत, बघूया आपण आता. आता आजच्या ओव्या बघूया. बीजची खाव, ते झालंय आपलं. तैसा कर्म बंध टाकीला तोडून तयांनी संपूर्ण फल त्यागे, तेणे अंतशुद्धी लाभता सत्वर, सद्गुरु दातार कृपा करी. सद्गुरु प्रसादे होता आत्मज्ञान, जाय मावळोन दैत भाव. मग जगत भास निमित्त केवळ, स्फुरे कर्म फळ त्रिविध जे. तयाचा विनाश होता भोग्य भोगता, ऐसी नुरे वार्ता स्वभावेची. ज्ञानप्रधान हा घडता संन्यास, लोपता अशेष फळ भोग. फलत्यागे ऐसी आत्मदृष्टी, आत्मरूपी दृष्टी, जडोनी किरीटी आहे जेव्हा. अजून खरं झालेले आहेत आपल्या आधीच्या, नंतरच्या घेते. पांघरुनी बैसे नदीचे उदक, परितो खडक वेगळाची. उदका सन्निध राहिली शेवाळी, म्हणून का झाली उदकती. दीपाची या संगे काजळीची वसे, तिज दीप ऐसे म्हणे एका. जाहला कलंक जरी चंद्राठाई, चंद्राशी तो नाही एक रूप. नातरी अर्जुना दृष्टीहुनी डोळा, सर्वथा वेगळा असे जैसा.
एक होती काय ओघ आणि पाणी, किंवा वाट आणि वाट सरू. आरसा आणिक पाहणारा त्यात, सर्वथा दोघांत भेद जैसा. थोडासा अजून काही ओव्या आहेत ते बघूया. नाही झाल्यात, नाही का झाल्यात. तैसे आत्म्याहून सर्वथैव भिन्न, कर्म असे जाण सुनिश्चये. परी अज्ञाने ते धनंजया कैसे, आत्म्या ठाई भासे ऐक सांगू. फुलोनी पद्मिनी, हे झाली आत्ता आपली ओवी. फुलोनी पद्मिनी सांगते जगासी, आला उदयासी सूर्य ऐसे. भ्रमराकडून भोगवी सुगंध, सरोवरी स्तब्ध राहोनिया. तैसे आत्म्या ठाई भासते जे कर्म, तयाचे तो वर्म ऐक आता. कर्माची वेगळी कारणे जी पाच, तुझं सांगो तीच विवरोनी. म्हणजे ह्या सगळ्यात भेद कसा आहे आणि आत्म्याला फक्त आत्मा काही करू शकत नाही, त्याच्या जोडीला अन्य 5 कारणं लागतात. त्याच्याबद्दलचा आता उल्लेख तिथं भगवंत करतायत. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणा. आता महाबाहू अर्जुन, जे चांगले धनुर्धर असतात त्यांचे बाहू लांब सडक असतात, आजानुबाहू. श्रीराम तसाच होता. आणि हनुमंताचं तर काय, हनुमंत सर्व शक्तिमान होता. तर पंचैतानी महाबाहो, पंच एतानी कारणानी महाबाहो निबोध मे, मे म्हणजे माझ्याकडून. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. हे महाबाहू अर्जुना, सर्व कर्मणाम, कुठलंही कर्म, बरं का. आता हे एक सार्वत्रिक विधान आहे की सर्व कर्मांच्या सिद्धये म्हणजे सिद्धीसाठी. एतानी पंच कारणानी, ही 5 कारणं असतात. कशासाठी? कृतांते असा शब्द वापरलेला आहे. सांख्ये कृतांते, सांख्यशास्त्रात. आणि कृतांते म्हणजे कृत म्हणजे केलेल्या कर्माचा अंत करण्यासाठी, अंत करण्याचा उपाय सांगणाऱ्या. सरळ भाषेत कर्म यशस्वी होण्यासाठी. आज आपण ठरवलं की आता उद्याला आपण अमुक करूया, तर ते कर्म पूर्ण होण्यासाठी कोणती 5 कारणं लागतात? म्हणून त्यांनी म्हणले कृतांते म्हणजे ते कर्म पूर्ण होण्यासाठी सांख्ये, जे सांख्य तत्वज्ञानात, सांख्यशास्त्रात, प्रोक्तानी मे निबोध, प्रोक्तानी म्हणजे सांगितलेली, पंचकारणाने, सांख्यशास्त्रात सांगितलेली जी 5 कारणं आहेत ती माझ्याकडून ऐक. मे म्हणजे माझ्याकडून, निबोधय म्हणजे समजून घे, ती तू चांगल्या प्रकारे जाणून घे. एकदा जर ही 5 कारणं आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की मी जरी कुठलंही कार्य करायचं ठरवलं आणि त्यातलं जर एखादं कर्म, एखादं कारण कमी असेल तर ते कार्य यशस्वी होत नाही. आता याच्यावरच्या ओव्या ज्ञानदेव सांगणार नाही, तर खरं ती 5 कारणं आज लगेच मला तुम्हाला सांगता आली असती. पण आपल्याला आधी ज्ञानदेवांच्या ओव्या घेतल्या पाहिजेत की अरे महाबाहो पार्था, सर्व कर्माच्या सिद्धीसाठी, सर्व प्रकारची कर्म यशस्वी होण्यासाठी, पार पाडण्यासाठी जी 5 कारणं लागतात ती मी तुला आता सांगतो. कारण म्हणजे साधन. आता बघा, माती हे कारण असतं. कशाचं? घटाचं. आपले सगळे वस्त्र असतात त्याचं कारण असतं तंतू. तसं आपण जे जे कार्य करतो त्याचं काही ना काहीतरी कारण असतंच. पण अशी 5 कारणं आहेत असं भगवंत सांगतायत. आणि 5ही कारणे तिये, तू ही जाणसील विपाये, जे शास्त्रे उभवून बाहे बोलती तयांते. आता ही जी 5 कारणं आहेत ती कदाचित तू जाणतही असशील. तू ही जाणसील विपाये, कदाचित जाणत असशील. पण जे शास्त्रे उभवून बाहे,
पण शास्त्र म्हणजे वेदशास्त्र. वेदशास्त्र उभवनी बाहे आपले बाहू असे उंच करून उंचावून बोलती तया ते ही 5 कारणं सांगत असतात. आपण म्हणतो का अहो हे काम करायचं म्हणजे साधी गोष्ट आहे का? समजा जायचं आहे कैलास मानसरोवर, पहिली परवानगी घेतली पाहिजे, आपल्याला फिजिकल सगळी तपासणी केली पाहिजे, आधी तो फॉर्म भरला पाहिजे, जी संस्था आपल्याला नेणार असेल त्यांच्याकडे आपल्याला संपर्क साधला पाहिजे, पैशाची जुळवाजुळव करायला पाहिजे. तसं तू हे जाणत असशील, पण सगळी शास्त्र हात उंच करून म्हणजे वेदशास्त्र हात उभारून सांगतायत ही 5 कारणं, आणि म्हणून ती तू समजून घे. त्यांनी दिलंच आहे पुढे. वेदरायाची या राजधानी, काय सुंदर कल्पना करतात. सांख्य वेदांताच्या भुवनी निरूपणाच्या निशाण ध्वनी गरजती तिये. एक सुंदर रूपक केलं बघा की वेदरायाची या राजधानी. राया म्हणजे राजा. अहो वेदरूपी राजाच्या राजधानीत सांख्य वेदांताच्या भुवनी, आणि त्यांच्यामध्ये पुन्हा सांख्य वेदांत, सांख्य हे एक शास्त्र आहे, वेदांत हे एक आहे. त्या दोघांना एकत्रित केलं, कारण यांनी सगळे जे सिद्धांत सांगितलेत ते सांख्यांच्या नुसारही सांगितलेत, आणि आत्मतत्व वगैरे हे सगळं वेदांताचं तत्व आहे. म्हणून सांख्य वेदांताच्या भुवनामध्ये निरूपणाच्या निशाण ध्वनी, जे आपण निरूपण करतो सगळ्या ह्याच्यावर, तर ते निरूपण रूपी निशाण ध्वनी. निशाण म्हणजे काहीतरी खूण, कशाचं? ध्वनी. मग आता नगाऱ्यांचे ध्वनी असेल, पेटीचा असेल, तुमचं शिंग असेल, कशाच्या तरी त्या ध्वनीची गर्जना होत आहे. गर्जती तिये म्हणजे इतकं सोपं, पण त्यांनी ते रूपकामधनं सांगितलं की या वेदराजाच्या राजधानीत सांख्यवेदांच्या भुवनामध्ये निरूपणाच्या निशाणध्वनीनं निशाणध्वनी हा गरजत आहे. बघा कुठेतरी आवाज यायला लागला. आता आजसुद्धा मी तुम्हाला सकाळी सांगितलं की ती मिरवणूक, तो हनुमंताचा रथ बघायला जायचं होतं. आता गाडीचा रस्ता लांबून जावा लागतो, मग तिकडून लांबून गेलो. हे म्हणे आपण तिकडे गाडी उभी करू, तिथून चालत जाऊ. पण थोडंसं अलीकडे असतानाच मी म्हणलं इथे मला आवाज येतोय, सगळे ते वाद्यांचे, सगळ्यांच्या झांजांचे, त्याच्यानंतर लेझिमींचे. म्हणलं आवाज येतोय, आपण गाडी इकडेच उभी करूया आणि पटकन तिथं जाऊया, नाही तर तो रथ पुढे गेला तर काही त्याची मजा नाही, आपल्याला त्याला स्पर्श करायला पाहिजे. तसं ह्या सगळ्या व्याख्यान किंवा निरूपण रूपी नगाऱ्यांच्या रूपानं हा ध्वनी गरजत आहे. आणि काय सांगतायत गरजून? ही 5 कारणं सांगतायत. किती वेळ आहे? जे सर्व कर्मसिद्धी लागी येची मुद्दले हो जगी, येथन सुवावा अभंगी आत्मराजू. आता सांगतायत की सर्व कर्मसिद्धी लागी, जगातल्या सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी हीच मूळ कारणं आहेत. येची मुद्दले हो जगी. आपण जसं म्हणतो की एखादी काही इन्व्हेस्टमेंट करायची, काही करायचे, तर त्याच्यासाठी मुद्दल लागतं, थोडी तरी आपल्याजवळ रक्कम पाहिजे, मग बँका व्याज देतात, आपलं कर्ज देतात. तसं या जगामध्ये कुठल्याही कर्माच्या सिद्धीसाठी ही मूळ मुद्दल आहेत, म्हणजे ही मूळ कारणं आहेत. येथन सुवावा अभंगी आत्मराजू. आणि मग त्याच्यामध्ये आत्मराजाला किंवा आत्मराजाला उगाचच गुंतवू नये, कारण त्याचा अयोग्य रीतीनं संबंध जोडू नका. अभंगी म्हणजे जो भंग पावत नाही असा आत्मा आहे, आणि त्याचा उगाच कशाला संबंध जोडता. आता अभंग हा शब्द आपण नेहमी वापरत असतो, पण इथे त्यांनी थोडा वेगळ्या अर्थी वापरलेला आहे तो. म्हणजे सगळ्या कारणामध्ये त्याला गुंतू नका, मध्ये अशा अर्थी अभंगी शब्द घातलाय ते. तर असा उगाचच त्याला गुंतवू नका तुम्ही. आत्म्याचा आणि त्या कारणांचा काही संबंध नाही, ती कारणं सगळी वेगळी आहेत. अजून काय म्हणतात बघा, या बोलाची डांगुरटी. डांगुरटी म्हणजे दवंडी.
डांगोरा पिटणं म्हणतो तो. ती ये प्रसिद्धी आली किरीटी. किरीटी म्हणजे ह्या अर्जुनाला उद्देशून म्हणले. तर त्याला प्रसिद्धी आलेली आहे. म्हणून तुझ्या हन कर्णपुटी वसो हे काज. म्हणून तुझ्या कानावर हे मी सगळं घालतोय. ही जी काज म्हणजे कार्याबद्दलची जी काही कारणं आहेत ही मी तुला सांगतोय. कारण सांख्यदर्शनात यांचा डंका खूप वाजवला गेला आहे आणि त्यामुळे तिला प्रसिद्धी मिळालेली आहे आणि म्हणून तुझ्या कानावर घालतोय. नाही तर काही आत्ता त्याचं कारणही नव्हतं सांगायचं, पण आता महत्त्वाचं कार्य तुला पार पाडायचं. मोठं एवढं युद्ध करायचं आहे. जे त्रास देणारे आहेत त्यांचा नाश करायचा आहे. जे सज्जन आहेत त्यांना संरक्षण द्यायचे. हे सगळं हे कार्य करायचं आहे. म्हणून तुला आता प्रत्येक कार्याची 5 कारणं मी समजावून देतो. या बोलाची डांगुरटी ती ये प्रसिद्धी आली किरीटी. म्हणून तुझ्या हन कर्णपुटी वसो हे काज. आणि मुखांतरी ऐकी जे तैसे कायसे हे ओझे. मी छिद्रत्न तुझे असता हाती. आणि ही तुला मी सांगतोय आता, पण ही कारणं म्हणजे काय आहे? तुझ्या हाती जणू आलेलं रत्न आहे, छिद्रत्न. चिंतामणीचं रत्न आहे किंवा चैतन्यरूपी रत्न आहे. आणि हे ज्ञानरूपी रत्न तुला देतोय मी. तर ते मुखांतरी ऐके जे, ते तू नीट ऐक, मुखांनी ऐक. माझ्या दुसऱ्यांच्या मुखाने म्हणजे माझ्या मुखातून ऐक. आणि त्याचं तुला ओझं काय? तैसे काय असे हे ओझे? तुला काही बोलायला त्रास सांगतोय का? नाही. अरे मी सांगतोय माझ्या मुखातून, तुला काय त्याचं कष्ट पडायचं कारण आहे? ओझं कशाला वाटून घेतोस? मी चित्रत्न तुझे असता हाती. अरे मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, मग कशाला हा विचार करतोस किंवा दुसऱ्याचे उपकार कशाला मानतोस? त्याच्यावर उपकार वगैरे मानायचं काही कारण नाही. मला ते तुला सांगावेसे वाटत आहे, ते तू ऐकून घे. आणि त्याप्रमाणे आता इथून पुढे कुठल्याही कर्मासाठी लागणारी ही 5 कारणं लक्षात ठेव. असं सगळं असं छान सांगतात. आता याच्यावरच्या थोड्या ओव्या बघू 2-3 मिनिटात. आता काय सांगतात बघा. तुझही ती पार्था असतील ठाई. ठावी वर्णिली बरवी शास्त्रांनी जी. सांख्य वेदांताच्या भव्य प्रासादी जी. राजधानी माझी वेदांची या. निरूपण रूपी नव्वदीच्या नादी. नाही का, नव्वद वाजत असते, ते नव्वद म्हणले यांनी. पावली प्रसिद्धी असामान्य. सर्व कर्मांची या सिद्धीसी कारण. जगी 5 जाण कारणेही. आत्मराजा लागी न गोवावे जेथे. स्वीकारून मते नेण त्यांची. ह्या परी विख्यात कारणे ही 5. सांगितली 6 शास्त्रां माझी. परी ऐकावी ती आणि कान तोंडून. ह्याची ओझे जाण नको तुझ. असता छिद्रत्न. छिद्रत्न म्हणजे काय? ज्ञानरूपी रत्न. हे चैतन्याचं रत्न आहे. ते असं साधंसुधं नाही आहे. मी तुझ्या स्वाधीन आणि का कडोन ऐकावे का. आता पुढच्या ओव्यांमध्ये वेगळी अजून उदाहरणं पुन्हा नेहमीची रत्नांची, आरशांची ते देत आहेत. ती आपण उद्या बघूया. अजून एक होईल नाही तर ओवी. आरिसा पुढा मांडले या. का लोकांची या डोळया. मानू द्यावा पहावया आपुले निके. आता बघा, आपल्या हातात जर आरसा असेल तर आपलं मुख पाहण्यासाठी लोकांची दृष्टी कशाला हवी हो? का लोकांची या डोळया. मानू द्यावा पहावया. आपण म्हणू का, अहो बघा माझा मुख कसं काय दिसते? काय गरज नाही. म्हणजे हातच्या कखणाला आरसा कशाला ही म्हण वेगळी आहे. पण आपल्या हातात आरसा असताना दुसऱ्याला कशाला विचारा, अशा अर्थाचं इथं ज्ञानदेव सांगतायत की अरे आपल्या हातात प्रत्यक्ष आरसा आहे, तर तू लोकांच्या डोळ्याची काही अपेक्षा करूच नकोस. आता मी जे सांगतोय ते तू नीट ऐकून घे, एवढंच त्यांना म्हणायचं. पाहावया रूप असता दर्पण. काय प्रयोजन आणि कांचे. इथपर्यंत आलोय आपण. आता 83 ओव्या झाल्या, 83 पर्यंत झाल्या.
इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उद्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय।